उर्वशी, डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झाल्याचं कळतंय। हो, आजच्या सुमारास माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ऍडमिट केलं गेलेलं एम्स रुग्णालयामध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये। आता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे। काहीच वेळात इथे सोनिया गांधी ही पोहोचणार आहेत। त्याच्या पहिले प्रियंका गांधी ऑलरेडी पोहोचलेले, JP नड्डा सुद्धा पण जे भाजपचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा एम्स रुग्णालयात पोहोचले आहेत। आणि सोशल मीडियावर पण बघितलं तर मनमोहन सिंग यांना घेऊन जे आहेत मेसेजेस आले आहेत। आपण बघितलं तर मनमोहन सिंग इकॉनॉमिक्स मध्ये किंवा एक कॉमन मॅन आज ज्या प्रकारची इकॉनॉमिकल लाईफस्टाईल जी जगतोय त्याच्या मागचा एक बॅकबोन म्हणजे मनमोहन सिंग असं मानलं जातं। आज जेव्हा त्यांनी अखेर श्वास घेतलाय ते 90 वर्षापेक्षा जास्त त्यांचं वय होतं। आज जेव्हा त्यांनी अखेर श्वास घेतला आहे तेव्हा एक खूप मोठा व्हॅक्यूम इकॉनॉमिक स्पेसवर, पॉलिटिकल स्पेसवर आणि खास करून इंडियन नॅशनल काँग्रेस मध्ये दिसून येतो। वेगवेगळ्या मोठ्या जे नेते आहेत, मग ते काँग्रेस खास करून म्हणा, भूपेश बघेल म्हणा, अशोक गेहलोत म्हणा, हे सगळ्या नेत्यांनी आपल्या मेसेजेस पोहोचवलेत। काहीच वेळात जे आहे इथे सोनिया गांधी पण पोहोचले आहेत। राहुल गांधी जे आज बेळगावात होते तेही जे आहे मल्लिकार्जुन खरगे बरोबर दिल्लीसाठी रवाना झाले आहेत आणि काहीच वेळात तेही इथे पोहोचणार। मनमोहन हे देशाचे पंतप्रधान 2004 ते 2014 पर्यंत होते, जेव्हा इकॉनॉमिकली देशाची ग्रोथ एक चांगल्या वृत्तीने झाली असं समजून येतंय। काही वेळात आता सोनिया गांधी पोहोचणार आणि म्हणूनच सिक्युरिटी कव्हर एम्स रुग्णालयाच्या बाहेर वाढवली आहे। निश्चितच त्यामुळे आपण पाहतोय की आता 2004 ते 2014 दरम्यान मनमोहन सिंग यांनी देशाचं पंतप्रधान पद भूषवलेलं आहे। विविध कारणांनी खरं तर त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द ही कायम चर्चेत राहिलेली होती। अत्यंत शांत आणि मितभाषी अशा स्वभावाचे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालेलं आहे। दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। अखेर त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। त्या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि आता राजकीय वर्तुळामधनं देखील सोशल मीडियावर देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जातीये, आदरांजली अर्पण केली जातीये। अशा पद्धतीच्या भावना खरं तर अनेक जण व्यक्त करत आहेत। उर्वशी, आपण पाहतोय की संपूर्ण कारकीर्द डॉक्टर मनमोहन सिंग यांची पंतप्रधान पदाची कारकीर्द आपण बघितली असेल किंवा अर्थतज्ञ म्हणून देखील त्यांची एकंदरीतच भूमिका आपण बघितली असेल। UPA 1 आणि UPA 2 या दोन्ही सरकारांच्या काळामध्ये त्यांची कारकीर्द, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांच्या कार्यकाळात झालेले निर्णय हे कायम देशाच्या इतिहासामध्ये नोंदवले गेलेले आहेत।